मनोहरराव आणि उषाताई आपल्या संसारात समाधानी होते. त्यांना 2 मुले होती. मोठा मुलगा आकाश आणि धाकटी मुलगी आसावरी. आकाशचे शिक्षण पूर्ण होताच एका चांगल्या घरची मुलगी सविता हिला त्यांनी घराची सून म्हणून आणली. सविता अजून शिकत होती, पण मुलीसाठी चांगलं मागणं आलं म्हणून सविताच्या आई वडिलांनी आपल्या 21 वर्षाच्या सविताचे चांगली नोकरी करत असलेल्या आकाश सोबत लग्न करून दिलं होतं. लग्नानंतर काही दिवसातच मनोहरराव उषाताईंना म्हणाले, बघ उषा, आकाशचे लग्न झाले. आता आपण हळूहळू जबाबदाऱ्यातून निवृत्त व्हायला हवे. मी माझे आर्थिक व्यवहार आकाशकडे सोपवतो. तू घराची सूत्रे सुनबाईच्या हाती दे. त्यांना सवय झाली की उद्या आपल्याला त्रास होणार नाही. उषाताईंनी मनोहररावांचे म्हणणे वरवर मान्य केले. त्यांनी घरातील स्वयंपाकघर आणि इतर कष्टाची कामे सुनेवर सोपवली. पण घराची सत्ता म्हणजेच तिजोरीच्या चाव्या मात्र स्वतःकडेच जपून ठेवल्या. उषाताईंची अपेक्षा होती की सविताने एखाद्या यंत्रासारखे झटपट काम करावे. पण कॉलेजमध्ये शिकणारी, नुकतीच आई वडिलांच्या लाडात वाढलेली, माहेरून आलेली सून एकदम सराईत गृहिणी कशी होणार, हे समजून घेण्याऐवजी उषाताईंचे टोमणे सुरू झाले. आज उशीर का झाला, भाजी नीट चिरली नाही, अशा छोट्या छोट्या गोष्टींवरून त्यांच्या तोंडाचा पट्टा सुरू व्हायचा. आकाशला आपल्या आईचे असे आपल्या बायकोसोबतचे कटू वागणे जाणवत होते. आपल्या आईचा स्वभाव आणि बायकोची होणारी ओढाताण पाहून त्याने एक मधला मार्ग निवडला. तो गपचूप सविताला कामात मदत करू लागला. कधी भाजी निवडून दे तर कधी कांदा चिरून दे. यामुळे सविताचा कामाचा ताण हलका होईल आणि तिला आधार मिळेल. पण सासूच्या नजरेतून हे सुटले नाही. त्यांना वाटले, माझा मुलगा सुनेच्या आहारी गेला आहे. त्यामुळे आईच्या धाकापोटी आकाश आता आई घरात नसताना छुप्या पद्धतीने मदत करू लागला. त्यामुळे सविताची कामे सुद्धा वेळेवर होऊ लागली आणि घरातील आईची बडबड काही अंशी कमी झाली. त्यामुळे सविताला सुद्धा कामे करताना थोडाफार शांतता मिळाली. आकाशच्या लग्नानंतर 6 महिन्यांनी आसावरीच्याही लग्नाचा विचार झाल्यावर मनोहरराव आणि उषाताई आसावरीसाठी एक उत्तम स्थळ शोधले आणि मोठ्या थाटामाटात तिचं लग्न लावून दिलं. आसावरीचा नवरा मंगेश एका खासगी कंपनीत चांगल्या पदावर कार्यरत होता. नोकरीच्या निमित्ताने मंगेश आपल्या घरापासून दूर शहरात राहायचा. त्यामुळे लग्नानंतर आसावरी आणि मंगेश त्या दोघांचा संसार तिथेच सुरू झाला. दोघेही सुशिक्षित आणि नोकरी करणारे होते. सकाळी लवकर उठून दोघेही ऑफिसला जायचे आणि संध्याकाळी थकून एकत्रच घरी परतायचे. लग्नाला महिना उलटला होता. आपल्या मुलीचा संसार कसा चालला आहे हे पाहण्यासाठी मनोहरराव आणि उषाताई एक दिवस मुलीकडे गेले. पण तिथे गेल्यावर त्यांना जे पाहायला मिळाले ते त्यांच्यासाठी पूर्णपणे अनपेक्षित आणि सुखद होते. त्यांनी पाहिले की जावई मंगेश प्रत्येक कामात आसावरीला मनापासून मदत करत होता. घरात झाडू मारण्यापासून ते अगदी स्वयंपाकघरातील कामापर्यंत मंगेशचा हातभार होता. हे पाहून मनोहररावांना खूप कौतुक वाटले. ते हळूच उषाताईंना म्हणाले, पाहिलंस का उषा, आजकालची मुलं किती समजूतदार आहेत. मंगेश आसावरीला प्रत्येक कामात मदत करतोय. पण उषाताईंच्या मनात थोडे जुने विचार होते. त्या म्हणाल्या, अहो, आज दोघांनाही ऑफिसला जायचे होते ना, सकाळी उगाच उशीर होऊ नये म्हणून तो मदत करत असेल, त्यात काय एवढं विशेष. मनोहरराव काही बोलले नाहीत. त्यांनी फक्त स्मित हास्य केले. दुसऱ्या दिवशी रविवार होता, हक्काची सुट्टी. पण सकाळी लवकरच मनोहररावांना हॉलमध्ये कोणाची तरी हालचाल जाणवली. त्यांनी पाहिलं तर मंगेश उठून हॉलची झाडलोट आणि साफसफाई करत होता. आसावरी मात्र अजून झोपलेली होती. मंगेशने पटापट साफसफाईचे काम करून स्वतःची आंघोळ आटोपली आणि सर्वांसाठी गरमागरम चहा बनवला. आसावरी जेव्हा उठली तेव्हा त्याने तिला नाश्ता बनवायला मदत केली. एवढंच नाही तर दुपारच्या जेवणासाठी त्याने स्वतः मार्केटमध्ये जाऊन ताजे मासे आणले. ते व्यवस्थित साफ केले आणि सर्वांसाठी स्वतःच्या हाताने फ्राय सुद्धा केले. हे सर्व पाहून उषाताई आणि मनोहरराव थक्क झाले होते. दुपारचं जेवण झाल्यावर सर्वजण गप्पा मारत बसले होते. तेव्हा मनोहररावांनी सहजच विषय काढला, मंगेशराव, आज सुट्टी असूनही तुम्ही खूप लवकर उठला होतात, थोडा वेळ आराम करायचा ना. मंगेश हसून म्हणाला, बाबा, तसं नाहीये. रोज ऑफिसची धावपळ असते, त्यामुळे घराच्या स्वच्छतेकडे लक्ष देता येत नाही. प्रत्येक रविवारी थोडा वेळ काढून आवराआवर केली नाही तर घरात सगळीकडे धूळ साचते. तुमच्या खोलीतील पंखाच बघा ना, 2 दिवसात किती धूळ आली आहे त्यावर. मनोहरराव पुढे म्हणाले,
हो, पण तुम्ही एकटेच लवकर उठलात आणि असावरी मात्र? मंगेशने मध्येच सावरून घेत उत्तर दिले. बाबा, आसावरी काल रात्री आईसोबत खूप वेळ गप्पा मारत बसली होती. तिला झोपायला बराच उशीर झाला होता, म्हणून मी तिला उठवलं नाही. खरं तर आठवडाभराच्या धावपळीनंतर आम्हाला शनिवारची रात्र ही शांतपणे झोपण्यासाठी मिळते. कारण सोमवारपासून पुन्हा तेच चक्र सुरू होते. म्हणून म्हटलं तिला थोडा वेळ शांत झोपू द्यावं. पुन्हा सोमवारच्या दिवशी मंगेश आणि आसावरी दोघे ऑफिसला निघून गेले. संध्याकाळी घरी आल्यानंतर आसावरीचे डोके दुखू लागले आणि थकवा जाणवू लागला. त्यावेळी मंगेशने आसावरीला लगेच डोकेदुखीवरची गोळी देऊन आराम करण्यास सांगितले आणि रात्रीचे सर्व जेवण त्याने स्वतःच बनवले. आपल्या मुलीला इतका समजूतदार आणि तिची काळजी घेणारा जोडीदार मिळाला आहे हे पाहून उषाताईंचे डोळे पाणावले. त्यांना आता खात्री पटली की त्यांची मुलगी खऱ्या अर्थाने सुखात आहे. आपल्या मुलीकडे अजून 2 दिवस राहिल्यानंतर उषाताई आणि मनोहर रावांना समजले की आपण अजून इथे राहिलो तर आपली मुलगी आणि जावई यांच्यावर कामाचा अजूनच भार वाढेल. म्हणून ते दोघेही पुन्हा आपल्या घरी येण्यासाठी निघतात. परतीचा प्रवास करत असताना उषाताई मनोहर रावांना म्हणतात, अहो, आपल्याला किती गुणी जावई मिळाला आहे. आपल्या मुलीच्या प्रत्येक कामात तो तिला फक्त मदतच करत नाही, तर तिच्या तब्येतीची सुद्धा किती काळजी घेतो. रविवारच्या दिवशी पाहिलं ना, आसावरीची झोप पूर्ण व्हावी म्हणून त्याने तिला न उठवताच घरातील साफसफाईचे काम एकट्याने पूर्ण केले. नवऱ्याने जर बायकोला असे समजून घेतले तर तिला सुद्धा कामात हातभार मिळतो आणि तिची चिडचिड होत नाही आणि संसार सुखी होतो. माझ्या मुलीच्या अशा सुखी संसाराला कोणाचीही दृष्ट लागायला नको. मनोहरराव त्यावर कोणतीही प्रक्रिया न देता फक्त होकाराती मान हलवतात आणि शांत बसतात. जेव्हा प्रवास करून दोघेही आपल्या घरी पोहोचतात तेव्हा दारावरची बेल वाजवतात. पण जेव्हा दार उघडतं तेव्हा समोर आपला मुलगा आकाशला पाहून दोघांनाही आश्चर्य वाटते. त्यातच आकाशचे हात पिठाने भरलेले होते. उषाताईंची नजर आकाशच्या हाताकडे जाताच त्या रागाने म्हणाल्या, काय रे आकाश, आज ऑफिसला न जाता इथे बायकोच्या हाताशी पीठ मळत बसला आहेस की काय? आकाश अगदी नम्रपणे म्हणाला, आई, अगोदर घरामध्ये ये, मग मी तुला सर्व गोष्ट नीट समजावून सांगतो. उषाताईंनी घरात पाऊल टाकताच आपल्या हातातील बॅग धाडकन जमिनीवर टाकली आणि म्हणाल्या, अरे, तुझी बायको या घरात येऊन किती काळ लोटला आहे. लगेच बायकोचा बैल झालास. तुला बायकोच्या हाताशी ही असली कामे करताना लाज वाटत नाही का? ऑफिसमधून सुट्टी घेऊन बायकोच्या हाताशी ही असली कामे करणारा मुलगा मी आजवर पाहिलेला नाही. 2-4 दिवस आम्ही मुलीच्या घरी काय गेलो, तू लगेच घरी राहून बायकोच्या हाताशी नको नको ती कामे करू लागलास. आकाशने सुरुवातीला आपल्या आईला जे काही बोलायचं आहे ते बोलून दिलं. त्यानंतर तो म्हणाला, अगं आई, रात्रीपासून सविताची तब्येत बरी नाही. तिला उलट्या होत आहेत आणि त्यामुळे अशक्तपणा आला आहे. अशा अवस्थेमध्ये ती जेवण कशी करणार? म्हणून मीच ऑफिसमधून सुट्टी घेतली, तिला डॉक्टरांकडे दाखवून आणले आणि आता चपाती भाजी बनवत आहे. थोडी चपाती भाजी खाल्ली की तिला सुद्धा बरं वाटेल आणि मला ही चपाती भाजी खाता येईल. आपला मुलगा एवढं समजावून सांगत असताना सुद्धा उषाताईंचा आपल्या मुलाच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. अरे, तू विनाकारण आता बायकोची बाजू घेऊन बोलू नकोस. ती तर आरामात तिच्या खोलीमध्ये मोबाईलमध्ये डोकं घालून बसली असेल. तिचा स्वभाव मला चांगलाच माहीत आहे. तू तिच्या नाटकाला फसशील, पण मी नाही. असं म्हणत असतानाच आतून सविता उलटी करत असल्याचा आवाज आला आणि तो आवाज ऐकून आकाश धावतच सविताच्या खोलीकडे गेला. तर सविता वॉशरूम मध्ये उलट्या करत होती आणि आता ती पडणारच होती. तेवढ्यात आकाशने तिला पकडले. आकाशच्या मागोमाग मनोहरराव आणि उषाताई सुद्धा तिथे पोहोचल्या. तेव्हा त्या दोघांनी स्वतःच्या डोळ्यांनी ती परिस्थिती पाहिली. मनोहररावांनी लगेचच आपल्या सुनेला चूळ भरण्यासाठी पाणी दिले. पाण्याने चूळ भरल्यानंतर आकाशने सविताला उचलून बेडवर नेऊन ठेवली. आपली सून आजारी आहे, ती उलट्या करत आहे, ती खूप अशक्त झाली आहे. हे सर्व दृश्य पाहून सुद्धा उषाताई काही शांत बसल्या नाही. त्या म्हणाल्या, हिला कोणताही आजार झालेला नाही. आपण घरात नाही म्हटल्यावर रात्रभर टीव्ही पाहत बसली असेल. झोप पूर्ण झाली नाही तर काय होणार? मळमळ उलट्या होणार, दुसरे काय होणार? हिच्या एका चुकीमुळे आपल्याला किती नुकसान सहन करावे लागणार आहे ते बघा. एकतर माझ्या मुलाची ऑफिसची सुट्टी झाली, ही रात्रभर टीव्ही पाहत असणार, त्यामुळे रात्रभर टीव्ही आणि फॅन चालू असेल म्हणजे लाईट बिल वाढणार.
तर डॉक्टरांचा खर्च वेगळा. हे सगळं ऐकल्यानंतर मनोहरराव शांत बसले नाहीत. ते म्हणाले, अगं उषा, तू काय काय म्हणत आहेस हे तुझं तुला तरी कळत आहे का? तिकडे मुलीच्या घरी तू काय म्हणत होतीस? आपला जावई किती चांगला आहे, तो आपल्या मुलीची किती काळजी घेतो, प्रत्येक कामात तिला मदत करतो. एवढंच नाही तर तिच्या तब्येतीची सुद्धा काळजी घेतो. आणि इथे सुनबाई आजारी आहे म्हणून आपला मुलगा तिला मदत करत आहे, तर तो विषय कुठून कुठपर्यंत नेलास? तुझ्या जिभेला काही हाड आहे की नाही? अगं, आपली सुनबाईला सुद्धा अशक्तपणा, आजारपण येऊ शकतो. अशा वेळेत मी तर म्हणतो, आकाशने काय, आपण सुद्धा तिला मदत करायला हवी, जी रोज राबून आपल्यासाठी सर्व गोष्टी करते. आपली औषधं आपल्याला वेळेवर देते. आपल्याला जर बरं नसेल तर डॉक्टरांकडे घेऊन जाते. आणि आपण निरोगी आयुष्य जगावं म्हणून ती आपल्याला चांगले चांगले पदार्थ बनवून खायला घालते. अशा सुनबाईला जर आपण तिच्या आजारपणात एक दिवस जेवण करून खायला घातले, तिची सेवा केली, तर काय फरक पडणार आहे? एवढं केल्याने आपल्या अंगावर चिमूटभर मांस कमी होणार आहे का? आकाशचे बाबा काहीतरी बोलत होते, पण आकाशच्या मनात मात्र वेगळीच चलबिचल सुरू होती. अखेर बाबांचे बोलणे थांबायची वाट न पाहताच आकाश म्हणाला, आई बाबा, मला तुम्हाला एक खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे. मी विचार केला होता की सविताला थोडं बळं वाटलं की सांगेन, पण सांगायचंच राहूनच गेलं. आकाशची आई उषाताई घरात पाऊल ठेवल्यापासून जी बडबड करत होत्या ते थांबायचे नावच घेत नव्हती. त्यामुळे आकाशला त्याचे म्हणणे मांडायला संधीच मिळत नव्हती. अखेर धीर करून तो म्हणाला, आई, सविताला सारख्या उलट्या होत होत्या म्हणून मी तिला डॉक्टरांकडे नेले होते. डॉक्टरांनी तिची तपासणी केली आणि आनंदाची बातमी दिली. मी बाबा होणार आहे आणि तुम्ही आजी आजोबा. आकाशच्या तोंडून हे शब्द बाहेर पडताच मनोहरराव आणि उषाताईंच्या चेहऱ्यावर आनंदाची लकीर उमटली. पण या आनंदाच्या बातमीने उषाताईंच्या मनात विचारांचे काहूर माजले. उषाताई विचार करू लागल्या, आजवर मी माझ्या सुनेला किती टोमणे मारले, मुलालाही नको नको ते बोलले, तरीही या दोघांनी कधीही मला उलट उत्तर दिले नाही की माझा राग केला नाही. दुसरीकडे उषाताई नुकत्याच त्यांच्या मुलीकडून घरी परतल्या होत्या. तिथे त्यांनी पाहिलं होतं की त्यांचा जावई मुलीला घरकामात किती मदत करतो आणि ते पाहून त्यांना कौतुक वाटले होते. तोच विचार त्यांच्या मनात आला, माझा जावई माझ्या मुलीला मदत करतो तेव्हा तो मला चांगला वाटतो, पण माझा मुलगा जेव्हा माझ्या सुनेला मदत करतो तेव्हा मी त्याला बायकोचा बैल म्हणते. ही माझी मानसिकता किती चुकीची आहे. काही क्षणातच उषाताईंच्या मनातील हे विचार ओठावर आले. त्या आकाशला म्हणाल्या, बाळा, आजवर मी तुमच्याशी जे काही वागले ते खूप चुकीचे होते. तुझे बाबा नेहमी बरोबर होते, पण मलाच ते उमजत नव्हते. आज मला माझ्या चुकीची प्रचिती आली आहे. मला माफ करा. आजपासून मी माझ्या गरोदर सुनेची सर्व काळजी घेईन. बेडवर पडलेल्या सविताने जेव्हा सासूबाईंचे हे शब्द ऐकले तेव्हा तिच्या अंगावर आनंदाने काटा आला. सासूबाई इतक्या लवकर बदलू शकतात या विचाराने तिला आश्चर्य वाटले, पण तिने मनोमन देवाचे आभार मानले की तिच्या कठीण काळात देवाने सासूबाईंना सद्बुद्धी दिली. उषाताईंनी वेळ न घालवता लगेच स्वयंपाकघरात जाऊन सवितासाठी गरमागरम डाळ खिचडी बनवली आणि प्रेमाने आपल्या हाताने तिला खाऊ घातली. तो क्षण त्या कुटुंबासाठी अविस्मरणीय होता. त्या दिवसापासून घराचे वातावरण पूर्णपणे बदलले. सविताच्या गरोदरपणाचे 9 महिने कसे सरले हे तिला समजलेच नाही. उषाताई तिचे इतके लाड करत होत्या की प्रत्येक दिवस आनंदाचा जात होता. अखेर 9 महिन्यानंतर सविताने एका गोंडस बाळाला जन्म दिला. विशेष म्हणजे त्या बाळाचे नाक अगदी तंतोतंत उषाताईंसारखे होते. आपल्या घराचा वारस आपल्यासारखाच दिसतो हे पाहून उषाताईंच्या आनंदाला पारावाच उरला नाही. नातू आणि सून दोघेही आता त्यांच्यासाठी जीवापाड प्रिय झाले होते. ज्या घरात रोज एकमेकांविषयी कलह आणि भीती असायची तिथे आता प्रेमाचा झरा वाहू लागला होता. केवळ एका चुकीच्या मानसिकतेचा त्याग केल्यामुळे संपूर्ण कुटुंब गुण्या गोविंदाने राहू लागले. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली? जर तुम्हाला ही कथा मनापासून आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच कळवा. तसेच कथेला लाईक, शेअर आणि अशाच नवनवीन कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.